लोकशाहीत प्रत्येक मत महत्त्वाचं असतं असं म्हटलं जातं. निवडणुकीत मतदान करण्याचा हा प्रत्येक मतदाराचा अधिकार आहे आणि जबाबदारी आहे. मात्र काही लोक मतदानाला महत्त्व देत नाहीत. मात्र त्यांचे एक मत राज्याला विकासाच्या वाटेवर घेऊन जाणारे आणि योग्य उमेदवाराला विधानसभेत पाठवण्यासाठी महत्त्वाचं ठरतं व त्याच एका मतामुळे उमेदवाराचा विजय किंवा पराभव होऊ शकतो. नक्की कोणते महाराष्ट्रातील उमेदवार आमदार आहेत जे कमी मताने निवडून आले आहेत, या संदर्भात जाणून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी एपी आणि तुम्ही पाहताय मुद्द्याचं बोला. या यादीत पहिलं नाव आहे ते मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक यांचं. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते मालेगाव मध्यमधून निवडून आले आहेत. ते AIMIM या पक्षाचे आमदार आहेत. खालिक हे फक्त 162 मतांनी निवडून आले आहेत. दुसरं नाव आहे ते नाना पटोले यांचं. नाना पटोले यांचा साकोली विधानसभा मतदारसंघात 2024च्या विधानसभा निवडणुकीत 208 मतांनी विजय झाला आहे. नाना पटोले हे काँग्रेसचे नेते आहेत. नाना पटोले यांनी याआधी महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष आणि विधानसभा अध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. याआधी नाना पटोले हे भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर 2009 मध्ये साकोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तर 2014 मध्ये भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेसला 2024च्या लोकसभेत महाराष्ट्रात यश मिळालं होतं. तिसरं नाव आहे ते भाजपच्या मंदा म्हात्रे यांचं. 2024च्या विधानसभा निवडणुकीत मंदा म्हात्रे यांचा बेलापूर मतदारसंघात 377 मतांनी विजय झाला आहे. मंदा म्हात्रे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार संदीप नाईक यांचा पराभव केला होता. संदीप नाईक हे महाराष्ट्राचे वनमंत्री आणि भाजपचे नेते गणेश नाईक यांचे चिरंजीव आहेत. चौथं नाव आहे ते शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचं. 2024च्या विधानसभा निवडणुकीत संजय गायकवाड यांचा बुलढाणा विधानसभा मतदारसंघात 841 मतांनी विजय झाला आहे. संजय गायकवाड हे त्यांच्या वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत असतात. पाचवं नाव आहे ते काँग्रेसचे आमदार शिरीष कुमार नाईक यांचं. नाईक यांचा 2024च्या विधानसभा निवडणुकीत नवापूर विधानसभा मतदारसंघात 1121 मतांनी विजय झाला होता. त्यांनी अपक्ष उमेदवार शरद गावित यांचा पराभव केला होता. सहावं नाव आहे ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचं. 2024च्या विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेड मतदारसंघात 1243 मतांनी त्यांचा विजय झाला होता. रोहित पवार हे शरद पवार यांचे नातू आहेत. 2024 मध्ये रोहित पवार यांनी माजी आमदार व सध्याचे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा पराभव केला होता. सातवं नाव आहे ते काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांचं. 2024च्या विधानसभा निवडणुकीत अकोला वेस्ट मतदारसंघात 1283 मतांनी त्यांचा विजय झाला होता. आठवं नाव आहे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार महेश सावंत यांचं. 2024च्या विधानसभा निवडणुकीत माहीम मतदारसंघात 1316 मतांनी त्यांचा विजय झाला होता. महेश सावंत यांनी शिवसेना पक्षाचे नेते सदा सरवणकर आणि मनसेचे उमेदवार अमित ठाकरे यांचा पराभव केला होता. 9वं नाव आहे ते शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांचं. तानाजी सावंत यांचा 2024च्या विधानसभा निवडणुकीत परंडा मतदारसंघातून 1509 मतांनी विजय झाला होता. तानाजी सावंत हे एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. 10वं नाव आहे ते आमदार दिलीप वळसे पाटील यांचं. 2024 मध्ये आंबेगाव मतदारसंघात 1523 मतांनी त्यांचा विजय झाला होता. दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण व त्याचबरोबर गृहमंत्री पदाची जबाबदारी पाहिली आहे. मंडळी, हे होते 2024च्या विधानसभा निवडणुकीतील 10 आमदार जे कमी मताने निवडून आले आहेत. या यादीतील कोणतं नाव तुमच्यासाठी अनपेक्षित होतं ते नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.